बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नाले, ओढे आणि गटारीतील गाळ काढावा, पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले सफाई करावी, अलमट्टी धरण प्रशासन आणि कर्नाटकच्या जलसंपदा विभागाशी जलविसर्गाबाबत संपर्क ठेवावा, पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता गृहीत धरून पाणी वितरणाचं नियोजन करावं, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या। नाले आणि ओढ्यातील गाळ काढण्यास विलंब झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली। जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे प्रसाद संगपाळ यांनी तयारीबद्दल माहिती दिली। जिल्ह्यात आपत्तीच्या काळात मदतीसाठी 2000 स्वयंसेवक सज्ज असल्याचं संगपाळ यांनी सांगितलं। मदत आणि बचाव कार्यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली। ओढे आणि नाल्यातील गाळ काढण्याच्या दिरंगाईबद्दल खासदार धैर्यशील माने, आमदार शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, राहुल आवाडे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले। पावसाळा तोंडावर आला तरी गाळ काढला नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांच्या माध्यमातून संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, निवारा केंद्र, जनावरांसाठी चारा व्यवस्थापन याबद्दल उपाययोजना कराव्यात, कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाशी अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग याबद्दल समन्वय ठेवावा, पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता गृहीत धरून पाणीसाठा नियंत्रण आणि पाण्याच्या वितरणासंबंधी नियोजन करावं, कृती आराखडा 2 आठवड्यात सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसंच जलसंपदा, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।